लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 15 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या यात्रा महोत्सवात अधिकाधिक भाविक व नागरिकांना सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासक सचिन जांबुतकर आणि देवस्थानाच्या विश्वस्तांनी केले आहे। लातूरचा वैभव असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर आणि ग्रामदेवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या महाशिवरात्री पर्वामध्ये दरवर्षी प्रतिवर्षी जी यात्रा भरते त्याचं उद्या 15 फेब्रुवारी 2026 पासून प्रारंभ होतोय। यात्रा पूर्वतयारी आम्ही देवस्थान कमिटी आणि सर्वांनी मिळून प्रशासनाने भरपूर सहकार्य केलं आणि यात्रा पूर्वतयारी जवळपास 100% संपलेली आहे। आणि या प्रोग्रामचं म्हणत असाल तर 15 दिवसाच्या या यात्रेमध्ये पारंपरिक आपण भरपूर असे कार्यक्रम घेत असतो। यामध्ये महिलांचा रुद्राभिषेक असो, महिलांच्या काही पाककलेच्या स्पर्धा असो, पशुप्रदर्शन, कृषी प्रदर्शन, अशा कृषी प्रदर्शनासाठी आम्ही कृषी खात्याशी संपर्क साधला। त्यांनी त्यांचं वैयक्तिक भव्य असं कृषी प्रदर्शन घेणार आहे। त्यामुळे कृषी प्रदर्शन हे एक या यात्रेचा कार्यक्रम असू शकत नाही यावर्षी पुरता, परंतु बाकीचे जे पशुप्रदर्शन आहे, प्रदर्शन आहे, त्यामध्ये पक्षी प्रदर्शन आहे या आणि शेतकऱ्यांसाठी यावर्षी विशेष चर्चासत्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाकडून येणारे काही त्यांच्यासाठी योजना आहेत त्या बाबतीत त्यांना अवगत करण्यासाठी एक चर्चासत्राचं छोटेखानी आम्ही हे ठेवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी चक्री भजन, औसेकर महाराजांचे चक्री भजन एक आकर्षण आहे। आणि सर्वांचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे कुस्ती पण यावर्षी आम्ही भव्य स्वरूपात आणि एक आकर्षक बक्षीस यावर्षी वाढवून आणि त्याचं आम्ही बजेट पण वाढवलेलं आहे आणि कुस्त्या पण भव्य याच्याप्रमाणे आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही साजऱ्या करतो। लातूरकरांना काय आव्हान असणार? लातूरचं ग्रामदैवत आहे। लातूरकर दरवर्षी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवतात, हिरिरीने सहभाग नोंदवतात। सर्व लातूरकरांचं सहकार्य आम्हाला प्रतिवर्षी लाभलेलं आहे। याही वर्षी गर्दीच्या नियोजनामध्ये आम्हाला देवस्थान कमिटीकडून एवढीच विनंती आहे की गर्दीच्या नियोजनामध्ये लातूरकरांनी सहकार्य करावं आणि प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी जी यात्रा आहे ती भव्य स्वरूपात कशी साजरी होईल आणि लातूरचा पॅटर्न आपण सर्वत्र कसा नेऊ याबद्दल मी त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो।